नमस्कार मित्रांनो, भारताचे माननीय पंतप्रधान श्री नरेंद्रजी मोदी यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून शाळा स्तरावर उपक्रम हे शासनातर्फे आता राबवण्यात येणार आहेत. दिनांक 17 सप्टेंबर 2025 रोजीच्या 75व्या वाढदिवसाचे औचित्य साधून राज्यातील सर्व शाळांमध्ये तालुका व जिल्हा स्तरावर निबंध व चित्रकला स्पर्धा आयोजित करण्यात याव्यात. सदर स्पर्धांमध्ये प्रथम, द्वितीय व तृतीय क्रमांकावरील स्पर्धकांना सन्मानपत्र देण्याचे बाबतचे नियोजन करण्यात यावे असे आदेश शासनातर्फे निर्गमित करण्यात आलेले आहेत व त्यासंबंधी शालेय शिक्षण व क्रीडा विभागाचे एक पत्र जारी करण्यात आले आहे. दिनांक 12 सप्टेंबर 2025 आपल्याला हे पत्र दिसत आहे. यात आपल्याला मेन्शन केलेलं दिसत आहे की भारताचे माननीय पंतप्रधान यांच्या 75व्या वाढदिवसानिमित्त विविध कार्यक्रमाच्या आयोजनाबाबत. तर उपरोक्त विषयानुसार भारताचे पंतप्रधान माननीय नरेंद्र मोदी यांच्या 75व्या वाढदिवसानिमित्त दिनांक 17 सप्टेंबर 2025 रोजी राज्यातील सर्व व्यवस्थापनाच्या सर्व माध्यमांच्या शाळांमध्ये विद्यार्थ्यांकरिता निबंध, वक्तृत्व, नाट्य, भूमिका अभिनय, प्रश्नमंजुषा, संगीत, काव्य वाचन, कथाकथन, घोषवाक्य, चित्रकला स्पर्धेचे आयोजन करण्यात यावे. सदर स्पर्धेचा उद्देश विद्यार्थ्यांमध्ये देशप्रेम, आत्मनिर्भरता, पर्यावरण जागरूकता व स्वदेशी विचारसरणी यांची जपणूक करणे हा आहे. सदर स्पर्धेसाठी वयोगट व स्तरनिहाय विषय पुढील प्रमाणे असावे. तर यासाठी आपल्याला स्तर निश्चित केलेले दिसत आहेत. तर पूर्वतयारी स्तर जो आहे तो इयत्ता 3री ते 5वी. तर यांच्यासाठी निबंध, वक्तृत्व, नाट्य, भूमिका अभिनय, प्रश्नमंजुषा, संगीत, काव्य वाचन, कथाकथन, घोषवाक्य, चित्रकला एवढ्या स्पर्धांमध्ये ते भाग घेऊ शकतात. त्याच्यासाठी पहिला स्तर आहे 3री ते 5वीचा स्तर. यांच्यासाठी विषय आहेत भारत माझा देश महान, स्वच्छ भारत, सुंदर भारत, पर्यावरण वाचवा, जीवन वाचवा, स्वदेशी वस्तूंचे महत्त्व, माझे स्वच्छ व सुंदर गाव, शाळा, भारतीय संस्कृती आणि सण, क्रीडा व खेळ यांचे महत्त्व. या दिलेल्या विषयांपैकी कोणत्याही एका विषयावर आपल्याला निबंध स्पर्धा किंवा कथाकथन, घोषवाक्य यापैकी काही एक आपण घेऊ शकतो. त्यानंतर पुढचा स्तर आहे पूर्व माध्यमिक स्तर, म्हणजे इयत्ता 6वी ते 8वीचा स्तर. यासाठी विषय आहेत आत्मनिर्भर भारत, माझी भूमिका, पर्यावरण रक्षण, माझी जबाबदारी, स्वदेशी वस्तूंचा वापर, काळाची गरज, ऑपरेशन सिंदूर, राष्ट्रीय सुरक्षा, राष्ट्रप्रथम, विद्यार्थी म्हणून माझे कर्तव्य, आत्मनिर्भर भारत, स्वातंत्र्योत्तर भारताची प्रगती, स्वातंत्र्य लढा आणि आधुनिक भारताची निर्मिती, भारतीय लोकशाही व संविधानाची भूमिका, जागतिक स्तरावर भारताची भूमिका, भारतीय ज्ञानप्रणाली. हा आहे 6वी ते 8वीचा स्तर, म्हणजे पूर्व माध्यमिक स्तर. यासाठी एवढे विषय दिलेले आहे. या विषयांपैकी कोणता तरी एक विषय विद्यार्थ्यांनी घ्यायचा आणि यावर दिलेल्या स्पर्धेपैकी कोणतीही एक स्पर्धेत त्यांनी भाग घेऊन हा विषय पूर्ण करायचा. त्यानंतर पुढचा स्तर आहे माध्यमिक स्तर, इयत्ता 9वी ते 12वी. यासाठी विषय आहेत आत्मनिर्भर भारत, स्वप्न ते वास्तव, पर्यावरण संवर्धन, आजची आवश्यकता, जागतिकीकरण, ऑपरेशन सिंदूर, राष्ट्रीय सुरक्षा, राष्ट्रप्रथम, भारतीय युवकांची भूमिका, आंतरराष्ट्रीय स्तरावर भारताचे स्थान, दहशतवाद, भारताची भूमिका, डिजिटल इंडिया, भारताचा आधुनिक विकास आणि तंत्रज्ञान, शिक्षणात AI व रोबोटिक्सचा वापर, भारतीय ज्ञानप्रणाली एवढे सर्व विषय आपल्याला माध्यमिक स्तरासाठी 9वी ते 12वीसाठी देण्यात आलेले आहे. स्पर्धेसाठी काही निकष पण ठरवण्यात आलेले आहेत. तर स्पर्धेसाठी सर्वसाधारण निकष काय आहे, तर निबंध स्पर्धा ही आहे आपल्याला जर घ्यायची असेल तर शब्दमर्यादा आहे प्राथमिक 200 ते 250 शब्द, माध्यमिक 300 ते 400 शब्द आणि उच्च माध्यमिक 500 शब्दांपर्यंत. त्यानंतर स्वच्छ हस्ताक्षर व नीटनेटके लेखन आवश्यक. गुणांकन विषयाची मांडणी 30 मार्क, भाषा व्याकरण 25 मार्क, विचारांची सुसंगती 25 मार्क आणि सर्जनशीलता 20 मार्क. अशा पद्धतीने आपल्याला निबंधाचे गुणगान करायचे आहे. त्यानंतर पुढची स्पर्धा आहे वक्तृत्व स्पर्धा, वेळ मर्यादा 3 ते 5 मिनटं. भाषण पाठांतर नसून स्वतःच्या शब्दात मांडावे, स्पष्ट उच्चार, योग्य आतवारे, आत्मविश्वास महत्त्वाचे. त्यानंतर गुणांकन याला पण दिलेला आहे, विषय ज्ञान 30, सादरीकरण 30, भाषा व उच्चार 20, एकूण प्रभाव 20 असे एकूण 100 मार्कांचं आपल्याला हे गुणांकन दिलेलं आहे. त्यानंतर त्याच पद्धतीने नाट्यस्पर्धा जर आयोजित केली शाळेत तर 8 ते 12 मिनिटाचं नाटक असावं, नाटकातील सर्व पात्रे विद्यार्थी असावीत. गुणांकन त्यासाठी आहे 30 मार्काचा अभिनय, 25 मार्काचं दिग्दर्शन, संवाद व उच्चार 20 मार्क, संदेश व सर्जनशीलता 25 मार्क. त्यानंतर पुढचा टॉपिक आहे भूमिका अभिनय स्पर्धा. जर भूमिका अभिनय आपल्याला घ्यायचा असेल तर कालावधी 3 ते 5 मिनिटं असावा. शालेय गणवेशात सादरीकरण घ्यावे. गुणांकन पात्रांना अनुरूप 30, आवाज व हावभाव 30 मार्क, सर्जनशीलता 20 मार्क, एकूण प्रभाव 20 मार्क. त्यानंतर पुढचा विषय आहे प्रश्नमंजुषा स्पर्धा. गटामध्ये ही स्पर्धा घेतली जाते. प्रत्येकी 3 विद्यार्थी एका गटात आपण घेऊ शकतो. प्रश्नांचा विषय आहे सामान्य ज्ञान, शालेय विषय, चालू घडामोडी, साहित्य, क्रीडा, विज्ञान इत्यादी. गुणांकन त्यासाठी आहे बरोबर उत्तरे, वेळेचे पालन, गट सहकार्य.
त्यानंतर पुढचा प्रकार आहे संगीत स्पर्धा. यासाठी आपण गायन एकल गट किंवा ग्रुपमध्ये आपण घेऊ शकतो. त्यानंतर वाद्यसंगीत, वेळ मर्यादा त्यासाठी आहे 3 मिनटं जर एक असेल तर, आणि जर ग्रुपमध्ये असेल तर 5 मिनटं. यासाठी गुणांकन आपण आहे सूर 30 मार्क, ताल 30 मार्क, आवाजाची गोडी 20 मार्क, एकूण सादरीकरणे 20 मार्क. त्यानंतर तशाच प्रकारे पुढची एक स्पर्धा दिलेली आहे काव्यवाचन स्पर्धा. वेळ मर्यादा 3 मिनटं, कविता स्वरचित असाव्या. त्यानंतर गुणांकन 20 जर आपण या ठिकाणी बघितलं तर निवड 20 मार्क, आवाज उच्चार 30 मार्क, भावमुद्रा 30 मार्क, एकूण प्रभाव 20 मार्क. कथाकथन स्पर्धा जर आपण बघितली तर वेळ मर्यादा 5 मिनटं, कथेतून बोधपर संदेश घ्यावा. गुणांकन कथा निवड 25 मार्क, सादरीकरण व हावभाव 30 मार्क, भाषा उच्चार 25 मार्क, एकूण प्रभाव 20 मार्क. आणि पुढची स्पर्धा आहे घोषवाक्य स्पर्धा. दिलेल्या विषयावर आकर्षक, थोडक्यात व नेमके घोषवाक्य तयार करणे. शब्द मर्यादा जास्तीत जास्त 12 ते 15 शब्द. गुणांकन आशय 30 मार्क, मौलिकता 30 मार्क, शब्दरचना 20 आणि प्रभाव 20. चित्रकला स्पर्धा शेवटची आपली एक स्पर्धा आहे. तिला 1 तासाचा वेळ दिलेला आहे. रंगसंगती स्पर्धकांनी स्वतः आणायचे आहे. रंगसाहित्य सर्व स्पर्धकांनी आणायचं आहे. आणि स्केच पेन, पेन्सिल कलर, वॉटर कलर यांचा वापर करता येईल. गुणांकन आहे विषयानुरूपता 25 मार्क, रंगसंगती 25, रेखाटनाची व नीटनेटकेपणा 25 आणि सर्जनशीलता 25. उपरोक्त नियमावलीमध्ये आवश्यक ते बदल स्थानिक व स्तरावर करता येतील, परंतु स्पर्धेच्या विषयात बदल करू नये. वरीलप्रमाणे शाळा स्तरावर सदर स्पर्धा आयोजित करून स्पर्धेतील प्रथम, द्वितीय व तृतीय क्रमांक विजेते व प्रोत्साहनपर बक्षिसे शाळा व्यवस्थापन समिती, शाळा विकास व्यवस्थापन समिती यांच्या उपस्थितीत कार्यक्रम आयोजित करून मान्यवर व्यक्तींच्या हस्ते विद्यार्थ्यांचा गौरव करण्यात यावा. सदर स्पर्धेचे आयोजन करताना कोणताही धर्म, जात, पंथ, राष्ट्रपुरुष, थोर, संत यांचा अनादर होणार नाही याची दक्षता घेणे, तसेच शासनाचे धोरण व संविधानिक मूल्यांचे जतन व संवर्धन होईल याची काळजी घ्यावी. सदर कार्यक्रमाचा जिल्हास्तरीय अहवाल शिक्षणाधिकारी प्राथमिक माध्यमिक यांच्याकडून शिक्षण संचालक प्राथमिक माध्यमिक व उच्च माध्यमिक पुणे यांना दिनांक 30 सप्टेंबर 2025 पर्यंत आपल्याला सादर करायचं आहे. तर हे पत्र काढलेलं आहे डॉक्टर कमलादेवी आवटे, सहसंचालक, राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद, महाराष्ट्र, पुणे. या पद्धतीने आपल्याला भारताचे सन्माननीय पंतप्रधान श्री नरेंद्रजी मोदी यांच्या 75व्या वाढदिवसानिमित्त आपल्याला शाळा स्तरावर एवढ्या सर्व कार्यक्रमांचे आयोजन करून ते एक सप्ताहाच्या निमित्ताने आपल्याला सेवा पंधरवाडा म्हणून तो राबवायचा आहे. तर आणि त्याचा अहवाल आपल्याला 30 सप्टेंबर 2025 पर्यंत शिक्षणाधिकारी कार्यालयाला आपल्याला ते सादर करायचं आहे. तर ही होती एक महत्त्वाची माहिती शाळा स्तरावर सर्वांसाठी उपयोगी अशाच नवनवीन आणि उपयुक्त माहितींसाठी चॅनलला सबस्क्राईब करा. व्हिडिओ माहितीपूर्ण वाटला तर लाईक करा. धन्यवाद.